डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। समलिंगी पुरुषांची डेटिंग ॲपद्वारे फसवणूक केली जात होती। गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँक अधिकाऱ्याची फसवणूक केली होती। दरम्यान भेटण्यासाठी बोलावून चौघांकडून ही फसवणूक केली होती। लैंगिक अत्याचार व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा घडला होता। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना ताब्यात घेतलंय। सोशल मीडियावरून एक ॲप इन्स्टॉल केलेला आहे। ज्या ॲपमध्ये काही मित्रांशी मित्र केल्यानंतर त्यामध्ये तुमची काही असतील काही जे काही तुमच्या भावना असतील त्या जर पूर्ण करायच्या असतील तर आपण भेटून ते असं करू शकतो। अशा पद्धतीची त्यांच्या चॅटिंग चर्चा झाल्याच्या नंतर त्या दोघांनी भेटायचं ठरलं। यातील आरोपी यांनी ते कृत्य करत असताना त्याचं चित्रीकरण त्याच्या मित्रांनी केलं आणि त्यावरून मग त्याला तिथे मारहाण केली, त्याचे मोबाईल घेतले आणि त्याच्या अकाउंटमधले जे पैसे आहेत ते त्यांनी ट्रान्सफर करून घेतले। त्या आरोपींना अलगद आम्ही बोलवून घेतलं आणि त्याप्रमाणे त्यांना आम्ही अटक केली।